नमस्कार किशोर आबिटकर. नमस्कार. तुम्ही गेली जवळजवळ अर्धशतक महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा हा आडवळणी जिल्हा, त्यातच परत मागासलेला आणि दुर्गम भाग म्हणजे भुदरगड तालुका, यामधली पत्रकारिता करताना समाज जीवनाचं जे तुम्ही अवलोकन केलं त्यामध्ये तुम्हाला कोणतं स्थित्यंतर गेल्या अर्धशतकामध्ये आढळलं? भुदरगड तालुक्याचा विचार केला तर सुमारे 100 वर्षापूर्वी म्हणजे 1920 सालच्या दरम्यान भुदरगड तालुका हा अतिशय दुर्गम, मागास आणि डोंगराळ तालुका होता. वाहतुकीची सोय नव्हती, शिक्षणाची सोय नव्हती, व्यापाराची कोणतीही संधी नव्हती. इथं 1920 नंतर या भागाला रस्त्याच्या सुविधा निर्माण होऊ लागल्या आणि 1947ला गारगोटीमध्ये मौनी विद्या मंदिराची स्थापना झाली, मौनी विद्यापीठाची स्थापना झाली. यातून अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नोकरीसाठी, अनेक उद्योगधंद्यासाठी गेले. त्यानंतर गारगोटी हे छोटंखानी गाव विद्यापीठाच्या काळामध्ये हे परदेशातलं खेडं असं वाटायचं. पण त्याच्यानंतर गारगोटीचा विकास अन्य तालुका ठिकाणापेक्षा झपाट्यानं झाला. इथलं हवामान चांगलं आहे, पाण्याची सोय आहे आणि वाहतुकीची साधनं कोल्हापूर जिल्ह्याचं ठिकाण 1 तासाच्या अंतरावर. इथं व्यापाराची संधी आहे, आरोग्य सुविधा आहेत, सगळ्या इथं दवाखाने आहेत. त्यामुळे आणि वातावरण हेल्दी असल्यामुळं लोकांचा ओढा गारगोटीकडे राहिला. गारगोटीची सध्याची लोकसंख्या ही केवळ 20,000च्या आत आहे. पण आता गारगोटीची असलेली लोकसंख्या जर आपण बघितली तर ती सुमारे 70,000च्या आसपास असावी, असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. आणि त्यामुळं गारगोटी हे मोठं शहर वाटतं आहे, पण इथं अजून नगरपालिका झालेली नाही. गारगोटीमध्ये शिक्षणाच्या सगळ्या सोयी आहेत. शिक्षणाच्या सोयीबरोबर काही उद्योगधंदे, छोटे छोटे काही व्यवसाय सुरू झाले असले तरी अजून संधी उपलब्ध तालुक्यासाठी व्हायला पाहिजेत. भुदरगड तालुक्याला MIDC मंजूर झाली, त्याच्यासाठी जागाही घेतली, पण ती जागा चुकीच्या ठिकाणी असल्यामुळं अनेक उद्योगधंदे तिकडे येऊ शकले नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत. आज भुदरगडमध्ये एक साखर कारखाना आहे, एक सूतगिरणी आहे किंवा अन्य काही गोष्टी छोट्या मोठ्या प्रमाणावर सुरू असल्या तरी एवढ्यावर भुदरगड तालुक्याचा भविष्यात विकास होणार नाही. त्यासाठी काही मास्टर प्लॅन तयार करायला लागेल, त्यासाठी काही नवीन नवीन योजना आणाव्या लागतील. मला दुसरं असं सांगा की इथं आजपर्यंतचा आढावा तुम्ही उत्तमरित्या घेतलात. भवितव्यामध्ये ज्या वेळेला ChatGPT, AI सारखी साधनं आलीत त्यावेळी ग्रंथालयाचा उपयोग कितपत होईल किंवा शिक्षणामध्ये होणारा आमूलाग्र क्रांती, आपल्या भुदरगड तालुक्यातले सॉफ्टवेअर इंजिनियर बनणं किंवा डॉक्टर्स बनणं, मेडिकल कॉलेज इथं असणं, ह्या गरजाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ग्रंथालय आणि AI याचं संबंधच जुळत नाही. कारण पूर्वी लोकांची गर्दी ग्रंथालयाकडे असायची, पेपर वाचायसाठी लोकांची गर्दी असायची, घरोघरी वृत्तपत्र जायची. पण आज पेपर वाचणं हा प्रकार बऱ्यापैकी कमी झालेला आहे. अनेक जण किरकोळ बातम्यांसाठी पेपर वाचला तर त्याचा अग्रलेख कोण वाचत नाही, त्याच्यामध्ये येणारे लेख वाचत नाहीत, मग ग्रंथालयाकडे जायची दूरच आहे. मोबाईलमुळं आणि टेलिकम्युनिकेशन क्रांतीमुळं अनेक जण TV च्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातूनच यापूर्वी बघत होते. आता AI मुळं प्रत्येक गोष्ट लोकांच्या हातात मुठीत आलेली आहे आणि त्यामुळं ग्रंथालयाकडं जाण्याची संख्या कमी झालेली आहे. एखादा कार्यक्रम जरी घेतला तर त्या कार्यक्रमाला पूर्वी भाषणांसाठी किंवा अन्य कामासाठी लोकांची उपस्थिती असायची, पण आता 50-100च्या वर लोक जात नाहीत आणि प्रत्येकाला ऑनलाईन बघायचं आहे. बरोबर. तुम्ही आता एक वेब पोर्टल चालवता, त्यामुळे तुम्ही सर्व दूरपर्यंत पसरता आणि एक मला वाटतं नॅशनल लेवलचे काही पत्रकार संघटनाचे तुम्ही अध्यक्ष आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा. आम्ही 2000 साली महाराष्ट्रामध्ये एक ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड ऑर्गनायझेशन नावाची एक संस्था स्थापन केली, पण ती महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकली नाही किंवा अन्य काही गोष्टीमुळे आम्ही त्याच्यामुळे पुढं जायला यशस्वी झालो.
त्याच्यानंतर मी 2014 साली 15 साली आम्ही द पॉवर ऑफ मीडिया नावाची एक संस्था कोल्हापूरमध्ये स्थापन केली. यापूर्वी कसं व्हायचं की दिल्ली मुंबईसारख्या ठिकाणी संस्था स्थापन व्हायच्या, आपण त्याचे सभासद व्हायचो. पण आज आपण कोल्हापूरमध्ये संस्था पत्रकार संघटना स्थापन केली. ती पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यापर्यंत आपण पोहोचलो. तिथं महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यामध्ये या संघटनेच्या शाखा आहेत. याबरोबरच सार्क जर्नलिस्ट असोसिएशन म्हणून आहे, तर त्या असोसिएशनशी आम्ही ॲफिलिएट आहोत. आणि अशा पद्धतीने ही संघटना वाढत गेली. या संघटनेचा उद्देश म्हणजे जसा आमचा आहे तसाच सार्क संघटनेतल्या लोकांचा आहे की पत्रकारांना समान वागणूक मिळत नाही, पत्रकारांना योग्य पद्धतीनं ग्रामीण भागातलं काम करणाऱ्यांना मिळत नाही. आता पत्रकारांच्या मागण्या काय, तर पत्रकार म्हणतात की भांडी घासणाऱ्या घरेलू कामगार संघटनांसाठी सरकारनं मदत केली, बांधकाम कामगारांसाठी काही सरकार मदत करते किंवा काही त्यांच्या नोंदी ठेवतं, त्यांचे हे करतं. पण पत्रकारांची नोंद अशी कुठेही होत नाही. प्रत्येक पत्रकार आता कॉलम रायटर झाला आहे आणि त्यामुळे सरकारकडे नोंद नाही. म्हणून आमची पहिली मागणी काय होती की सरकारने यांची नोंद घ्यावी आणि ह्या नोंदीची बुक हे जिल्हा माहिती कार्यालय अशा ठिकाणी ठेवावं. या नोंदीनंतर मग सरकारनं त्याचा विचार करावा. अशा पहिल्या एका प्रमुख मागणीसाठी लोक भरपूर मोठ्या प्रमाणावर आली. आता तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये क्राईम रिपोर्टमध्ये काय फरक झाला आहे आता 50 वर्षामध्ये? क्राईम रिपोर्ट पूर्वी पोलीस ठाण्यातून सरळ पोलीस ठाण्यात जाऊन घ्यावा लागायचा, त्या घटनास्थळांना भेट द्यावी लागायची. आता सगळंच मटेरियल वार्ताहराच्या हातात येते आणि पोलीस स्टेशनमधून त्यांना हवी तेवढीच गोष्ट बाहेर दिली जाते. बाकीच्या गोष्टी त्या झाकून ठेवल्या जातात. प्रत्येक गुन्ह्याची चर्चा ही बाहेर पोलिसांच्याकडनं केली जात नाही. तरुणांच्या जॉब अनएम्प्लॉयमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं? तरुणांना आता नोकरी ही सुरक्षित अशी पाहिजे. फॅन खाली बसून पेन चालवण्याची नोकरी प्रत्येकाला पाहिजे आहे. पण अशा नोकऱ्या उपलब्ध होणं आता सध्या कठीण आहे. शासकीय पातळीवर सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आणि कंपन्यांमध्ये नोकरी जायला विशिष्ट स्किल लागतं. ती मुलं आपली स्किल्ड होत नाही. धन्यवाद.